निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सगळे ध्यान करत बसले आणि अशा वेळेस जर मी चरपटीला उचलून नेलं तर ह्या दोन्ही नाथांना कळणार सुद्धा नाही। आदेश अलख निरंजन। काय झालं गुरुदेव? माझ्याकडून एकदा चूक घडली आहे, परंतु इथून पुढे तुम्हाला ते कधीच साध्य करता येणार नाही। नाथ पंथाच्या शक्तीचा प्रत्यय मला तुला द्यावाच लागेल। गुरुदेव, आपण अग्निदेवांना पाचारण का केलं हे मला समजलं नाही। जरांतक बरोबर असलेली राक्षसीण इथे आली होती। आपण ध्यानस्थ असताना ती लांबून आपल्याला पाहत होती, परंतु तिचा हेतू काही चांगला वाटत नव्हता। त्या राक्षसीणीला शिक्षा करून तू अगदी योग्य केला आहेस गोरक्ष। पुढच्या वेळी इथे येताना ती अनेकदा विचार करेल। एवढ्यावरच जर तिने तिची कारस्थानं बंद केली नाहीत तर तिला याहूनही मोठी शिक्षा करावी लागेल। नाथ पंथातील दिव्यत्वाची ओळख नसल्याने त्या राक्षसांकडून हे कृत्य घडत आहे। आणि जर त्यांनी ते लवकर ओळखलं नाही तर त्यांचा शेवट अगदी जवळ आहे। माली, अगं काय झालं काय आणि अशी धावत का आलीस? जरांतक, माझ्या मागे जाळ येतोय, तो मला जाळून टाकेल। जरांतक, काहीतरी करावं लागेल, तो जाळ विझवावा लागेल। जरांतक, बघ माझ्या मागे बघ। माली, अगं कुठे काय? इथे तर काहीच दिसत नाहीये। बघ, आतापर्यंत त्यांनी फेकलेला अग्नी माझ्याच मागे येत होता। माली शांत हो आणि नीट सांग काय झालं ते। जरांतक, अरे ते साधू आपल्यासारखेच मायावी आहेत। मी लांबून लक्ष ठेवून होते, काही डाव करता येईल का याचाच विचार करत होते। कसं ते माहित नाही, पण मी तिथे आहे हे त्या साधूंच्या ध्यानात आलं। त्यांनी माया करून माझ्या दिशेने अग्नी सोडला आणि मला जाळून मारायलाच तो अग्नी माझ्या मागे येत होता। माली, तुला मी आधीच सांगितलं होतं, त्या साधूंना कमी लेखू नकोस। ते साधू सामान्य नाही आहेत। आपल्याकडे जशा कलीच्या शक्ती आहेत
तसंच देवांकडे असतात त्या सिद्धी त्यांच्याकडे आहेत. हो, आज मी ते प्रत्यक्षात पाहिलं. म्हणून सांगितलं होतं गडबड करू नकोस. हे बघ माली, त्यांना जर संपवायचं असेल तर आपल्याला मिळून विचार करून योग्य तो कट रचायला हवा. घाई करू नकोस. हे तुझ्या एकटीचं काम नाहीये. नाही जरांतक, हे काम मी एकटीच करणार. माली, या मातीची शपथ की ते दोन साधू आणि तो चरपटी, त्यांना मीच मारणार. आणि त्यांना मी असं मरण देणार की त्यांच्यातला कुणी दुसरा साधू कलीचा विरोध करण्याचा धाडस करणार नाही. माली, ते वाटतं तितकं सोपं नाहीये. माझ्यासाठी काहीच अवघड नाही. त्या साधूंनी अजून मला ओळखलेलं नाही. त्यांनी माझ्यावर मायावी शक्ती सोडली ना, त्यांना मी माझं मायावी रूप दाखवते. माली, माली थांब, आपण नीट योजना आखून निर्णय घेऊया. हे बघ, रागाच्या भरात असा कोणताही निर्णय घेऊ नको. माली, आई, चरपटी गावातून गेल्यापासून काय करमतच नाही. भैर बाळा, तर काय करणार? गावात कुणालाच नगा आहे तो, त्यात आपण तरी काय करणार? बरं झालं गेला तो. असं का म्हणता हो? अरे तो चरपटी चेटू करत होता समजा गावावर. आपलं बी केलं असतं त्यानं. चरपटीनं नाही, पण चेटूक केलाय तुमच्यावर त्या मालीनं. रमे, काय बी बोलू नकोस त्या मालीबद्दल. होय का? म्हणजे ती काल आलेली सटवी तुम्हाला खरी वाटती हा? आणि तो चरपटी खोटं वाटतोय का? होय, खरंच आहे ते. आओ, डोसकं बिस्क फिरलं का काय तुमचं? हे बघ रमे, मी आता भेटायला जाणारच आहे तिला आणि तिच्या देवाला बी पाया पाडणार आहे. काय म्हणायचं आता? ठीक आहे, आता आम्ही भी नातासनी भेटायला जाणार. काय रे चंदू? वय आई. चला आता आपण सर्वजण गणेश पूजनाला सुरुवात करूया. अथ श्री गणेशाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम अथ गणेश प्रार्थना. आता आपण गणेश प्रार्थना करून फुलं वाहूयात. अहो,
विचार करत बसण्यात काहीच उपयोग नाही. चरपटीला इजा होण्याआधीच आपल्याला काहीतरी पाऊल उचलायला हवं. मी अजूनही हाच विचार करतोय. ना तसं काही करतील का? एक मन नाही म्हणतंय, तर दुसरं मन त्या बाईवर विश्वास ठेवतंय. मला तर त्या बाईचंच खरं वाटू लागलंय. अहो, आपल्याला खोटं सांगून तिचा काय फायदा होणार आहे? हो, चरपटीचे प्राण धोक्यात आहे असं वाटायला लागलंय आता. आपण सरळ नाथांकडे जाऊया आणि त्यांना जाब विचारूया. अहो, आपण त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला तरी आपल्यासोबत असं काही करायचा विचार ते कसं करू शकतात? ते काय नाही, आपण जाऊया वनात आणि चरपटीला तिथून घेऊन येऊया. पण चंद्रा, चरपटीला आणून ठेवायचं कुठे? आई आणि दादा त्याला घरात घेऊ देणार नाहीत. पुढचं पुढे बघूया आणि इथे नाहीच काही झालं तर आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे त्याला घेऊन जाऊया. पण चरपटी आता नाथांपाशी नाही राहणार. तेच तर, चरपटीच्या जीवाला जर काही झालं तर आयुष्यभर आपल्या मनात अपराधीपणाची भावना राहील. मला तर ते सगळं काहीच सहन नाही व्हायचं. असं जीव जायलो अशाने. त्यामुळे चला, आपण मनात जाऊया आणि चरपटीला घेऊन येऊया परत घरी. हो, चल. देवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं भारद्वाजगोत्रे उत्पन्नः अपालराजशर्मा यजमानः अहं मम कुमारस्य उपनयन संस्कारञ्च अहं करिष्ये. उपनयन संस्कारांच अहं करिष्ये. अक्षत पाणी तामणामध्ये सोडावे. चंद्रावहिनी, काय वो, घरातले तयार झाले का ना अजून चरपटीला घरात घ्यायला? नाही, अजून तरी नाही, पण होतील लवकरच, आशा आहे. अहो पर दादा, आपला चरपटी अजून लहान आहे. तो कसा राहत असेल वनात एकटा? आम्हाला त्याचीच काळजी लागली आणि म्हणूनच आम्ही तिथे निघालोय. म्हणजे चरपटीला तुम्ही माघारी आणताय का? हो, ती बाई घरी आली आणि तिने चरपटीच्या जीवाला नाथांकडून धोका असल्याचं सांगितलं. तेव्हापासून आमचं मन राहत नाही. सारखा तोच विचार मनात येतोय. म्हणजे त्यांनी खरंच चरपटीचा बळी दिला तर? वहिनी, ते चरपटीचा बळीच देणार आहेत. तुम्ही त्या बाईचं बोलणं ऐकलं नाही का? त्या बाईचं कशा पाय खरं धरायचं? हे बघा, आपल्याला ठाव आहे नाथ असं काय बी करणार नाहीत. पण मग ते एवढ्या सहज चरपटीला ठेवून घ्यायला का तयार झाले, हाही प्रश्न मनात येतोच. आणि त्यांचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ते का कुणालाही ठेवून घेतील? हो वहिनी, दादा, तुम्ही जसं बोलायला लागले तर कसं चालायचं? हो, नाथांनी चरपटीला आशीर्वाद दिलाय आणि ते त्याला शिकवतात बी. अगं रमा, आम्हालाही तसंच वाटतंय. आम्हीही तसाच विश्वास ठेवला होता.
पण आता असं वाटतंय की आम्ही चुकीचे होतो. म्हणजे चरपटीला आम्ही कुणा शत्रूकडे तरी नाही सोडून आलो ना, असाच विचार मनात येतोय. हवं कोण कुठली ती बाई आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता वे? हे बघा, नाथांनी आजपर्यंत समद्यांचं भलं केलंय, मग आपल्या चरपटीचं का वाईट करतील ते? रमे, तुला नाही काही कळत. हे साधू कुणाचं भलं करत नसतात. उद्या आपल्या चरपटीचं काय बरं वाईट झालं म्हणजे काय करायचं? दादा, तुम्ही अगदी बरोबर करताय. आपण आपल्या चरपटीला त्यांच्याकडून माघारी आणलंच पाहिजे. हो, काही झालं तरी आज आम्ही चरपटीला घेऊनच येणार आहोत. होय, मी आभी येतो तुमच्या संगती. आपण आपल्या चरपटीला त्यांच्यापाशी नाही ठेवायचं. दादा वहिनी, हो माझं ऐका. रमे, तू गप ग. दादा वहिनी, तुम्ही चला चला. चरपटी, नाथपंथाचं ज्ञान ग्रहण करत असताना शस्त्र कसं चालवावं हेही तुला समजलं पाहिजे. केवळ आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून धर्म कार्य होत नसतं. त्यासाठी युद्धकला आत्मसात करणं हेही अनिवार्य आहे. कधी वेळ पडलीच तर मंत्रशक्तीने युद्ध कसं करावं हे गोरक्ष तुला शिकलंय. मला श्री महादेव, श्री दत्त प्रभू आणि गुरु श्री मच्छिंद्रनाथांनी जे जे शिकवलं ते मी तुला शिकवेन. कारण आता ते शिकवण्याची आवश्यकता आहे. कलीचा प्रभाव प्रबळ होत चालला आहे आणि त्याने तुला लक्ष करायचं ठरवलं आहे. हे पहा चरपटी, आम्ही तुझ्या बरोबर असलो, तुझं रक्षण करत असलो तरी स्वतःचं रक्षण तुला स्वतः करता यायलाच हवं. कारण कली काय डावपेच आखेल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःचं रक्षण तुला स्वतः करताच यायला हवं. होय गुरुदेव. इकडे दुर्जनांचं निर्दालन करणं आणि सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या अनिष्ट शक्तींचा समूळ नायनाट करणं हे नाथ संप्रदायाचं एकमेव ध्येय आहे. त्यासाठी वेळ प्रसंगी युद्ध करावं लागेल. आजवर जी युद्ध झाली आहेत ती आम्ही मंत्रशक्तीने केली आहेत. मी तुला ते मंत्र शिकवण्याचं आणि ते मंत्र तुझ्याकडून सिद्ध करून घेण्याचं कार्य करेन. परंतु त्याची साधना आणि त्याचा अभ्यास तुला सातत्याने करायचा आहे. तुला ती मंत्र आत्मसात करावी लागतील. मी ते नक्की करेन गुरुदेव. तुम्ही मार्गदर्शन करा. आता मी जे सांगतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. मी जे काही सांगतो आहे ते तू नीट तुझ्या मनात साठव आणि माझ्या मागे म्हण. त्याचं महत्व समजून घे आणि त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा ते देखील समजून घे. आपण सांगावं गुरुदेव.